कृषी उत्पन्न बाजार समितीचं राष्ट्रीय बाजार समितीत रूपांतर करून भाजप सरकार हे खाजगीकरणाकडे वाटचाल करत आहे असा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला आहे। देशातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय बाजार समिती म्हणून घोषित करण्यात आले। त्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला। या निर्णयानंतर निवडून आलेलं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं। तसंच पणन मंत्री जयकुमार रावल यांनी काल राष्ट्रीय बाजार समितीच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली। या निर्णयामुळे शेतकरी, माथाडी कामगार आणि व्यापारी वर्गाचंही नुकसान होण्याची शक्यता असल्याचा दावा शशिकांत शिंदेंनी केला आहे। तसंच बाजार व्यवस्थापन हळूहळू भांडवलदारांच्या नियंत्रणाखाली जाण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली। राष्ट्रीय बाजार समितीची संकल्पना आणलेली आहे, ही खाजगीकरणाचं या ठिकाणी धोधक आहे का याची शंका आम्हाला आहे। आणि मग 144 कोटी जनतेबरोबर बाहेरच्या असलेल्या इंटरनॅशनल लेवलवर जो काही देवाणघेवाणचं अन्न धान्य वगैरे देवाणघेवाणाची पॉलिसी असेल त्याचा एक वेगळ्या प्रकारचा ट्रेंड निर्माण केला जातो का? त्यामुळे आहे त्या कोऑपरेटिव्ह बाजार समित्या संपतील अशा प्रकारची शंका आहे। म्हणून मला वाटतं की याचं स्पष्टीकरण सरकारने देणं गरजेचं आहे।